काय चालू आहे? सर शिकवतात ना? ए कपरे, तुला काय कळतं? कोण येतो? गंभीर तूच ना? मी पाहिलंय तुला. चायला याच्या पाठीला पण डोळे आहे वाटतं. याच्या डोळे बघ कसे कबुतरासारखे आलो ते. सालेस रोबात लिहून घ्या बघतो आणि निबंध सुद्धा लिहून आणायला सांगितलंय. अक्षर कागदावर कोंबडी नाचल्यासारखं नकोय मला. अक्षर एकदम सुवाच्य पाहिजे. पण सर निबंध कशावर लिहून आणायचा आहे? कशावर काय विचारतोय? कागदावर. अरे गाढवा, काय हातावर लिहून आणणार आहेस काय? ऐक हा, आईवरती निबंध लिहून आणायचा सगळ्यांनी. कमीत कमी 100 शब्द असले पाहिजे. समजलं? काय रे नमुन्या, निघाला नाच काय अजून? चल निघ लवकर, निघ. एकत्र. हा कोण नवीन नमुना? नमुना हा तर आपला कबूतर शब्द ना रे. ए गपरा, आपण शब्द दापत नाही, आपले शब्द कबूतर दापतो. ते सोड रे. हा कोण नवीन? ए मला काय माहित रे, असं कोणतरी नवीन. हे त्याचे बुडब. ए ते बघ कसं चालतंय, कसं डोलतंय, नवीन पाखरा घेतच वागतंय. हा, कुण्या गावाचं आलपाखरू. लाजला बघ, लाजला बघ. ए त्याला जाऊन द्या ना घरी. हा, याला जाऊ द्या ना घरी, आता सुटली की शाळा. हे शाळा तर सुटली रे, पण कबुतरांनी दिलेलं निबंधाचं काय? काय नाही रे, बघू नंतर. मोठा आला निबंध दिला. चल मी आता पळतो. मामा वाट बघत असेल. मामाया? अरे माझी आई रे. चल मी पळतो. अरे सरांना कळलं तर सांगू रे, एकता ये दोघांची. माझी आई अत्यंत प्रेमळ आहे. काय रे, तुझ्या आईने काल पावरती चटका दिला होता ना, आणि म्हणे माझी आई प्रेमळ. वा, छान छान. तुमचे सगळ्यांचे बाप इंग्रजच जणू. अरे किती वेळा तुम्हाला सांगितलं, मराठीच्या तासाला मराठीत स्वागत हवं म्हणून. सांगितलं होतं की नाही? बसा खाली. काय दर्शनराव गंभीर, तुम्हाला शाळा म्हणजे काय फिरायला याची भाग वाटली की काय? नाही सर, मी कधीपासून येऊन बसलोय. हवं तर विचारायला. ओ सर, बरं आलं तू हो बोललास. तुला माहित नाही आपण काय चीज येते. चला, कालचा गृहपाठ काढा सगळ्यांनी, अगदी निबंधासकट. ज्यांनी कोणी गृहपाठ केलेला नसेल
निबंध लिहिलेला नसेल त्यांनी असे माझ्या समोर येऊन उभे राहा. चला लवकर लवकर चला. आलो का जरा फिरून. वा छान हा छान. साधा निबंध नाही लिहून आणतायत हा. सगळे एका माळेच्या मणी आहात तुम्ही. काय रे दत्त्या, तुला मुलींना बरं चिडवता येतं, निबंध नाही लिहून आणतायत काय रे. तुमच्याशी तर बोलण्यात काय अर्थच नाहीये. चला निघा बाहेर सगळे. तास संपेपर्यंत कोंबडा करून उभे राहा. ठीक आहे. बेकार कुठले. ठीक आहे बाहेर. मी तू कोंबडा बघ कोंबडा त्याला फिरतोय बघ. आणि आपण आपलं बसलोय कोंबड्यासारखी. या कबुतराला तरी कोंबडा बनता येत असेल का? होय. ए यार लय हातपाय दुखतात रे. तो कबूतर सर पण आतमध्ये नाही बोलवत. चल रे जाऊ आज. हा चल. ओ सर तास संपला आता तरी येऊ का? हो सर आत येतो ना हो प्लीज. छान. तास संपल्याचं कळतं, निबंध नाही लिहून आणतायत का. हो सर प्लीज उद्या आणतो ना लिहू. मराठीच्या तासाला दिवे लावले. आता गणिताचं काय करतायत ते बघतो. चला हे बघा लवकर. चला. मी भूमितीचा एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. मी दुसरा एक तुम्हाला प्रॉब्लेम देतो, तो तुम्ही सोडवायचा. ठीक आहे. काय रे गणित झालं पण सोडून. हो रे आईने ट्युशन लावली. मला गोटे आणि पतंगाला पैसे नाही देते. त्या गणिताच्या मास्तरला गोष्ट मी देते. हो सगळ्यांच्या आहेत तशाच. हे निबंध लिहायचंय रे. छे आईला हो रे. आईवरून किती शिवाय आहेत ना. अशी यादी वगैरे सांगितली ना करायला तर फुल मार्क्स मिळतील. निबंध वगैरे काय फालतू पण आहे. आपली रिमा लागू फैजा जराल किरण केर असती तर लिहिला असता निबंध. हो ना. बैंगन का भरता, गाजर का हलवा आणि मुली के पराठे बनवणारी आई. मेरे पास माँ है. मैंने अपनी माँ का दूध पिया है. मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. ए काहीतरी काय. मला वाटलं आपण महाश नाही डायलॉग बोलतो. चल पाण्यात जाऊ. माझी आई पाण्यात जायला ओरडते. आजारी बिजारी पडला असतं कोण काळजी घेणार अशी विचारते. माझी आई कपडे मळल्याच अत्यंत चिडते आणि मग मार पडतो. माझी आई सक्तीने देवासमोर बसवते, अभ्यास करायला लावते, कडवट काढे पासते. अति प्रेमात तर माझी हेअरस्टाईल बिघडवते. अरे गप. आयला माझी आई हा मुलांना कुठे होतो आपण. आणि हो
परवा ज्यांनी निबंध लिहून आणलेले नव्हते ते टोणगे आलेत काय आज? आलेत? चला उभे राहा, उभे राहा, उभे राहा, उभे राहा, पटकन उभे राहा. आज तरी निबंध लिहून आणलेत ना? कोण वाचतो पहिल्यांदा? कोण दाखवते? चला लवकर लवकर. जा पुढे जा, जा पुढे. तू वाचतोस निबंध? चल ये समोर, वाचून दाखव सगळ्यांसमोर. माझी आई. आई पहाटे प्रेमाने उठवते, गरम भाकऱ्या भाजून देते, डब्बा भरून पापा देऊन शाळेत पाठवते. दुपारी घरी आल्यावर आपल्या हाताने पाणी पाजते. कितीही कटकट केली तरी जेवायला बसवते. संध्याकाळचं भरीचं हट्ट पुरवते व पोट दुखलं ते औषधही देते. माझ्या बाबांना हे सर्व जमत नाही, पण जर माझी आई असती तर तिने केलं असतं. मग डब्यातलं तेल दप्तरात गळलं तरी मी रागवलो नसतो, कारण पहाटेची झोप मोडून तिने तो डबा दिलाय. मग दुपारपर्यंत भाकऱ्या कडक झाल्या तरी ते बनवताना तिचे हात भाजत असतील ना. अभ्यास न केल्यावर ती ओरडली असती, कारण तिला सरांनी आपल्या मुलाचा अपमान केला पावत नाही. नेहमी भजी व कोंबडी न बनवता ती पालेभाज्या देते, कारण तिला फक्त जिभेचीच नाही तर पोटाची पण काळजी असते. शाळा सोडून समुद्रावर जंगलात फिरायला गेलो तर ती चिडते, ओरडते, पण तिला शाळा डुबवण्यापेक्षा त्या समुद्राची व दाट जंगलांची भीती वाटते. एवढं सगळं केल्यावर आईला काय मिळतं? आपण जन्म दिलेल्या मुलाला वाढताना बघायचं सुख.